संपूर्ण देशात आजपासून फ्रीजवर बंदी. आता तुमच्या घरात फ्रीज असेल तर होणार मोठा दंड. घरामध्ये फ्रीज वापरणाऱ्या नागरिकांना एका अतिशय तातडीची सूचना सरकारकडून देण्यात येत आहे. एक अशी सूचना की ज्यामुळे संपूर्ण देशात फ्रीजवर बंदी येणार आहे. फ्रीजमुळे देशातल्या प्रत्येक नागरिकाला कॅन्सर होणार अशा प्रकारचा एक नवीन शोध लागला आहे. एक संशोधन झालं आहे आणि यामुळे आरोग्य विभागाने देशातल्या 140 कोटी जनतेला हा धोक्याचा इशारा दिलाय. आयुष्य अगदी गंभीर आहे. याला जर हलक्यात घेतलं, जसं कोरोनाला आधी सगळ्यांनी हलक्यात घेतलं होतं, लोकांना वाटलं कोरोना आजारच नाहीये, फक्त सर्दी पडसे होते. पण जेव्हा हळूहळू लोक या महामारीमध्ये जायला लागले होते, तेव्हा लोकांना त्याचं गांभीर्य लक्षात आलं होतं. आणि खरं तर कोरोनापेक्षाही मोठी महामारी या फ्रीजमुळे येणार. एक असं नवीन संशोधन समोर आलंय, एक असा धक्कादायक शोध लागलाय की ज्यामुळे आता संपूर्ण देशात फ्रीजवर बंदी घालण्याचा एक अशी अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. तुम्ही जर तुमच्या घरात फ्रीज वापरत असाल, त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या, फळे, अन्नपदार्थ किंवा आईस्क्रीम, शीतपेय ठेवत असाल, तर अर्जंट हा व्हिडिओ पहा. आरोग्य खात्याने फ्रीज वापरणाऱ्या लोकांसाठी अशा काही गंभीर सूचना दिलेल्या आहेत की त्या सूचना जर पाळल्या नाही तर तुमचा फ्रीज हा तुमच्या कॅन्सरचे कारण ठरू शकतो. हा धोक्याचा इशारा सगळ्या लोकांसाठी आहे. लक्षात घ्या, सरकारने 5 असे पदार्थ सांगितले आहेत. 5 असे पदार्थ जे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवले तर तुमच्या पोटात होणार कॅन्सरची गाठ. 5 जे फ्रीजमधले पदार्थ आहेत ते प्रत्येकाच्या घरामध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिले जातात आणि त्यानंतर काढून खाल्ले जातात. तर त्या वस्तूंमुळे आता कॅन्सरचे प्रमाण वाढणार. संपूर्ण देशात कॅन्सरच्या कोरोनासारखी महामारी येणार असा धोका दिला गेला आहे, ज्यामुळे आता फ्रीज वापरणाऱ्या लोकांना मोठा दंड होणार आहे. आत्ताच सरकारच्या माध्यमातून एक परिपत्रक जारी करण्यात आले आणि त्या परिपत्रकामध्ये या 5 वस्तूंची यादी देण्यात आलेली आहे. जर या 5 वस्तू तुम्हीही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर आत्ताच तुम्ही त्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे बंद करा. लक्षात घ्या, पूर्वी फ्रीज कंपनी विकत द्यायची आणि लोक घरामध्ये फ्रीज आणून त्यांच्या पद्धतीने वापरायचे. सरकारचे कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नव्हतं. पण आता सरकारने फ्रीज वापरण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या सूचना म्हणजे कोणत्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायच्या आणि कोणत्या वस्तू ठेवायच्या नाहीत, कोणत्या फ्रीजमधल्या वस्तू खाल्ल्याने कॅन्सर होतो, अशी सूचना आता देण्यात आली आहे. लक्षात घ्या, हलक्यात जर या गोष्टीला घेतलं तर 100% तुमच्या घरामध्ये कॅन्सरचा शिरकाव होऊ शकतो आणि याची सुरुवात झालेली आहे. जवळपास 1 लाखाहून अधिक घरांमध्ये एक सूक्ष्म चाचणी झाली आहे. जवळपास 12,000 शास्त्रज्ञांच्या एका टीमने दिल्लीपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या राज्यातील महिला, पुरुष आणि लहान मुलं जी फ्रीजमधले पदार्थ खातात अशा लोकांचा अभ्यास केला, त्यांच्या शरीरावरचा अभ्यास केला आणि त्याच्यातून लक्षात आले आहे ते 5 धोकादायक पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवले तर कॅन्सरसारखा धोकादायक आजार होतोय. लक्षात घ्या, उन्हाळा आला की लोक फ्रीजमधलं पाणी पितात, फ्रीजमध्ये बर्फ तयार करून ते पाण्यामध्ये टाकतात. वेगवेगळे जे कोल्ड्रिंक्स आहेत किंवा आईस्क्रीम्स आहेत किंवा दही, दूध या गोष्टी फ्रीजमध्ये नेहमी ठेवल्या जातात. लक्षात घ्या, या गोष्टी आता तुमचा जीव घेऊ शकतात अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे. मग का भारत सरकार फ्रीजवर बंदी आणण्याचा विचार करत आहे? फ्रीज जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने काळजी घ्यायची, सरकारने नेमकं काय सूचना दिली, या नवीन संशोधनात कोणत्या 5 वस्तू सांगितल्या आहेत की ज्या फ्रीजमध्ये अजिबात ठेवायच्या नाहीयेत? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. ज्यांच्या घरात फ्रीज आहे त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भारतात कॅन्सर वाढण्यामागचं सर्वात धक्कादायक कारण अखेर उघड झालंय, ते म्हणजे तुमच्या घरातील फ्रीज. आरोग्य खात्याने 140 कोटी जनतेला इशारा दिलाय की फ्रीजमध्ये ठेवलेले 5 ठराविक पदार्थ खाल्ल्यामुळे पोटात विष तयार होऊन कॅन्सरची गाठ बनू शकते. हा धोका इतका मोठा आहे की मागील 500 वर्षात दिसला नसेल इतक्या वेगाने कॅन्सर पसरणार असून तो कोरोनापेक्षाही भयंकर ठरू शकतो. आपण मार्केटमधून आणलेली भाजी किंवा उरलेलं अन्न सहज फ्रीजमध्ये ठेवतो, पण हीच सवय जीवघेणी ठरू शकते. धक्कादायक म्हणजे कोणतंही व्यसन नसतानाही आजकाल लोकांना जे हार्ट अटॅक आणि कॅन्सर होतोय त्याचं खरं गुपित या 5 पदार्थांमध्ये दडलंय. तज्ज्ञांच्या मते या वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्याने कॅन्सरचा धोका 10 पटीने वाढतो. म्हणूनच संपूर्ण देशात रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. 90% लोक हीच चूक करतायत. ते 5 घातक पदार्थ कोणते, फ्रीजवर बंदी काय येणार आणि किती दंड लागेल, हे सर्व सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या जीवाशी संबंधित आहे, त्यामुळे तो नीट बघा आणि इतरांनाही शेअर करा. पहा, प्रत्येकाच्या घरी फ्रीज आहे. अगदी गरिबांच्या घरापासून ते श्रीमंत लोकांपर्यंत फ्रीज आहे आणि त्याच फ्रीजमधले पदार्थ, भाजीपाला, फळे, शिल्लक अन्न त्यात साठवल्या जातात.
आपल्याला वाटतं ही फळं त्यात ठेवली किंवा अन्नपदार्थ त्यात ठेवले तर खराब होत नाहीत. पण पहा, फ्रीजमधला कृत्रिम थंडावा, बंद वातावरण हे जे पदार्थ आहेत यांचा असं स्थित्यंतर करतं ज्यामध्ये असे जीवाणू, असे व्हायरस तयार होतात की ज्यामुळे तुम्ही ताजेपणा राहावा म्हणून वस्तू त्यात ठेवता, पण तीच वस्तू, तीच भाजी तुमच्या शरीरात कॅन्सरची गाठ निर्माण करते. अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामुळे तुमच्या घरात फ्रीज असेल तर नीट लक्ष द्या. फ्रीजमुळे कॅन्सर कसा होतो? फ्रीजमुळे नेमकं असं काय होतं की ज्यामुळे कॅन्सरच्या गाठी तयार होतात? फ्रीजचे कमी तापमान वस्तू नासण्यापासून वाचवतं, पण मग ते कसं विष बनवतं? कोणत्या त्या 5 वस्तू आहेत की ज्या तुम्हाला आजच्या आज फ्रीजमध्ये ठेवणं बंद करावं लागणार आहे? काय सत्य उघड झालं की ज्यामुळे अक्षरशः तुम्ही फ्रीज बाहेर फेकून द्याल? संपूर्ण सविस्तर वृत्त तुम्ही शेवटपर्यंत पाहायचंय. पहा, बऱ्याचशा घरांमध्ये गृहिणींची एक सवय असते की कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही. काहीही उरलेली भाजी असेल, अर्धा कापलेला कांदा असेल, थोडासा उरलेला भात असेल, सगळं काही फ्रीजमध्ये ढकललं जातं. पण ही काटकसर करण्याची सवय तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते. नामवंत डॉक्टरांनी, आरोग्य विभागाने स्पष्ट केले की फ्रीजमध्ये ठेवलेले असे काही पदार्थ आहेत की ज्यामुळे तुमच्या पोटात कॅन्सरची गाठ निर्माण होऊ शकते. कल्पना करा, एका मातेने तिच्या बाळाच्या डब्यासाठी रात्री चिरून ठेवलेली भाजी. तिला माहीत नाही ती भाजी नसून विष आहे. तिला वाटलं सकाळी घाईत आपण काय करूया, रात्रीच भाजी चिरून ठेवूया आणि उद्या सकाळी भाजी बनवूया. पण पहा, तुम्ही तुमच्या परिवाराला हळूहळू विष देत आहात. विचार करा, फ्रीजमध्ये नेमकं असं काय घडतं की ज्यामुळे कॅन्सर होत आहे? कोणत्या त्या 5 गोष्टी आहेत की ज्या फ्रीजमध्ये ठेवल्या असतील तर त्याला स्पर्श करणं ही चूक आहे? असं काय सत्य उघड झालं की ज्यामुळे लोक फ्रीज काढून टाकणार आहेत? सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. पहा, फ्रीजच्या आत केवळ गारवा नसतो तर आर्द्रता असते, आणि हीच आर्द्रता काही ठराविक पदार्थांमधील नैसर्गिक घटक एकत्र आल्यावर एक प्रकारची बुरशी त्यामध्ये तयार करते. ही बुरशी इतकी लहान असते की तुम्हाला ती दिसत नाही, तो तुम्ही पदार्थ खाता, पण ही बुरशी जेव्हा तुमच्या शरीरात जाते तेव्हा यकृत, किडनी आणि आतड्यांना खराब करून टाकते. चालता बोलता हार्ट अटॅक येतो. अगदी साधी सुपारीही न खाणाऱ्या लोकांना कॅन्सर होत आहे. लोकांना कळत नाही याच्या मागचं कारण, पण याच्या मागचं खरं कारण आता उघड झालंय. एक अदृश्य शत्रू तुमच्या फ्रीजमध्ये दडलेला आहे याची खात्री तुम्ही करून घ्या. कोणते ते 5 पदार्थ आहेत याची यादी लवकरात लवकर जाणून घ्या, अन्यथा तुम्हालाही कॅन्सर झाल्यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागू शकते. आपण आता जाणून घेतोय कोणते ते 5 पदार्थ, कोणते 5 घातक पदार्थ आहेत की जे फ्रीजमध्ये ठेवताच क्षणी विष बनू शकतं. तुमच्या आतड्यांना कॅन्सरची गाठ येऊ शकते. पहा, पोटविकार तज्ज्ञांनी सुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे. आरोग्य विभागाने ही माहिती दिल्यापासून लोक आता फ्रीज वापरणे बंद करत आहेत. कोणत्या त्या वस्तू आहेत पहा. अनेकदा आपण बाजारातून आणलेले पदार्थ, कुठलेही जिन्नस असतील किंवा तयार केलेले शिजवलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवतो. थंड पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो, आईस्क्रीम ठेवतो. आपल्याला वाटतं की फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे ते बिघडणार नाही, बुरशी धरणार नाही. पहा, हेच फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ तुमच्या आयुष्याला संकट निर्माण करतात. सगळ्यात पहिली गोष्ट नीट ऐका. पहिली गोष्ट की जी जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर तुम्हाला मोठ्या आजारांची भीती. सोललेला लसूण. पहा, पूर्वीच्या काळात आपल्याकडे पूर्ण साल असलेला लसूण बाजारातून आणला जायचा, पण आजकाल जो फ्रीज केलेला किंवा सोललेला लसूण बाजारात मिळतो तो लसूण फ्रीजमध्ये ठेवण्याची रीत सुरू झालीये. बऱ्याच वेळा महिला काय करतात की बाजारातून आणलेला लसूण सोलून महिन्याचा किंवा आठवडाभराचा एकत्रित फ्रीजमध्ये ठेवतात. पण असं करणं पूर्ण चुकीचं आहे, कारण की पहा, बुरशीची वाढ ह्याच्यावर व्हायला सुरुवात होते. पॉयझनिंग निर्माण होतं, विष तयार होतं, आणि हेच कॅन्सरचे कारण असू शकतं. संशोधनात सांगण्यात आलं आहे की सोललेला लसूण जर डीप फ्रीजमध्ये ठेवला तर तो तुम्ही कधीही खाऊ नका. एक वेळ वापरलेला जो लसूण आहे तुम्ही टाकून द्या, पण फ्रीजमध्ये अजिबात ठेवू नका. दुसरी चूक, 99% महिला उरलेला कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवतात. पण लक्षात घ्या, फ्रीजमध्ये ठेवताच कांद्यातील स्टार्चचं साखरेत रूपांतर होतं आणि त्याला लगेच बुरशी लागते. हा कांदा खाल्ल्याने शरीरात घातक बॅक्टेरिया शिरतात. त्यामुळे कांदा हवा तेवढाच कापा, पण उरलेला भाग कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. तिसरी चूक, अनेकांना आले फ्रीजमध्ये ठेवण्याची सवय असते, पण फ्रीजमधील ओलाव्यामुळे आल्याला बुरशी लागून एक घातक केमिकल तयार होतं, ज्यामुळे तुमची किडनी किंवा लिव्हर निकामी होऊ शकतं. आले नेहमी मिठाच्या पाण्याने धुवून कोरडे करून सामान्य तापमानातच ठेवा. चौथी चूक, शिळा भात 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यात विषारी जीवाणू तयार होतात, ज्यामुळे फूड पॉयझनिंगचा मोठा धोका असतो. तसेच याबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोमॅटो, ढोबळी मिरची आणि बटाटे यांसारखे भाज्याही फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचे पोषक घटक नष्ट होतात. आयुर्वेदानुसार फ्रीजमधील पदार्थ वरून थंड असले तरी प्रकृतीने उष्ण असतात, जे शरीराला हानी पोहोचवतात. त्यामुळे शक्यतो ताज्या भाज्याच वापरा आणि चिरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवणं आजच बंद करा. ही आज आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य
भाग झाली असली तरीही त्यातून ओढवणारे हे धोके पाहता आपण आताच सावध होण्याची गरज आहे. आपल्या आरोग्यापेक्षा मोठे या जगात दुसरं काहीही नाही. जर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला या भयानक आजारांपासून वाचवायचं असेल तर आजपासून या काही गोष्टींची अंमलबजावणी नक्की करा. काय करावे? सर्वात आधी उरलेला कापलेला कांदा आणि सोललेला लसूण फ्रीजमध्ये पूर्णपणे ठेवणे बंद करा. भाज्या आणि फळे आठवडाभर साठवून ठेवण्यापेक्षा शक्यता असल्यास भाज्या ताज्या आणून त्याच दिवशी वापरण्याचा भर द्या. शिळा भात किंवा भिजवलेले अन्न 24 तासांच्या वर फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजचा वापर फक्त गरजेपुरता करा आणि तो वेळोवेळी स्वच्छ ठेवायला विसरू नका. आता मला तुमच्याकडून एक उत्तर हवे आहे. तुमच्याही घरात अशी सवय आहे का की उरलेला प्रत्येक गोष्ट तुम्ही फ्रीजमध्ये ढकलून देता? किंवा या 5 पदार्थांपैकी असा कोणता पदार्थ आहे जो तुम्ही आजवर चुकून फ्रीजमध्ये ठेवत आलात? तुमचं जे काही मत असेल किंवा तुम्हाला आमच्या याबद्दल काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे कदाचित इतरांनाही नवी माहिती मिळू शकते. जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. कारण तुमची एक शेअर कोणाचं तरी आरोग्य वाचवू शकते. अशाच नवनवीन संशोधनाची आणि बातम्यांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. जय महाराष्ट्र.